नमस्कार. प्रतिपचंद्र लेखे व कृष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय व आव्हाने जगतेच जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जे जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नक्याने अफजल खानाचा कोतळा पाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवभाऊ होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, राम बोलल्याने मनाला शक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्याची, देशाला लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मिळवली स्वराज्याची. म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म का 1000 जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न पिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं न मिटणार. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमुचा छत्रपती, एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज. पेटविली राणांगणे, देह जिजविला मातीसाठी. मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. शिवशंभूंची मरूनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे. म्हणूनच तर लाखो करोड मावळे येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत. न चिंता न भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कोणाला वेड्या, तू तर शिवबांचा वाघ आहेस. ज्याचे नाव घेता सळसळते रक्त, अशा शिवबांचे आम्ही भक्त. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हारलो तर इतिहास घडलाच पाहिजे आणि जिंकलो तर इतिहास घडलाच पाहिजे. महाराष्ट्र माझा होता अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या बेडीक्यात. अडकली होती भवानी माता माझी, गुलाम रूपी साखळी दंडाच्या बेड्यात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरी झाली धन्य. होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात. डोक्यावर जिरे टोप आणि हाती भवानी तलवार. घातला स्वराज्याचा पाया, छातीवर सोशून मार. होता तो सिंहाचा छावा, खेळून गनिमी कावा. माझून रणदुंबी रानांगणात, खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात. जिंकून घेतलं आकाश त्यानं, जिंकून घेतलं दुर्ग. विषाद सागरालाही थायमान घातलं त्यानं बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडापरी, पडली सिद्धीच्या जंजिरावरी. केली त्यानं 9 वेळा स्वारी, तरीही पडलं अपयश पदरी. असेल का दुःख या परी, म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो. पेटून उठला तो मर्द मराठा, भेटला ते मोगलांना. दिलं त्यानं आव्हान पोर्तुगीजांना, घेतला अंगावर त्यानं ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, तुरून उडला सगळ्यांना. बसून त्यानं दख्खनच्या भूमीत, हरवले त्याने दिल्लीचे तख्त. उडवली दानादान औरंगजेबाची, नाव त्याचं छत्रपती शिवाजी. हो असं वाटतं भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या. या अंतकरणातून माझ्या राजाला साथ घालावी. म्हणावं सांगावं विचारावं की राज कशी पकडली होती एवढी मोठी बलाढ्य ढाल आणि तलवार. तुमचा आजचा हा मावळा सदा चहाचा कप हातात घेताना सुद्धा हात लटलट कापतोय. राज बघा या तुमच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. राज तुम्ही कशी सांभाळली हो एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ मासाहेबांच्या. तुमचा आजचा हा मावळा म्हणतोय आम्ही 2 आणि आमचे 2, आमचा होतोय चौकोन. मग चौकोनातले जातात 2, उरलेल्यांना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती आजच्या या महाराष्ट्राची झाली आहे. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मडी. तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस, तुमच्यामुळे पाहतो आम्ही अंगणात तुळस. तुमच्यामुळे पाहतो आम्ही अंगणात तुळस. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.